नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक आहे की नाही, त्याचप्रमाणे कोणती बँक आपल्या आधार कार्डला लिंक आहे याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे पाहत असून त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये जायचं काम नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही सेतूमध्ये किंवा कुठल्याही कॅफेवर जायचं काम नाही। तुम्ही घरी बसल्या हे प्रोसेस करू शकता। त्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे आपल्या आधार कार्डच्या। याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्यावर या साईडवर येणार आहात। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी आपल्या आधार कार्डला बँक लिंक असणे खूप आवश्यक झालेलं आहे, कारण की कुठल्याही शासनाची योजना आता डायरेक्ट आपले DBT म्हणजे डायरेक्ट आधारला जी बँक लिंक आहे त्यामध्ये पैसे येत आहेत। कारण की तुम्ही जर कुठल्याही योजनेला कुठलीही बँक लावली तर पैसे हे फक्त आधार बेसच या ठिकाणी येणार आहेत। फॉर एक्झाम्पल, आता लाडल्या बहीण योजनेचे पैसे सुद्धा आधार बेस येणार आहेत, त्याचप्रमाणे PM किसानचे पैसे आधार बेस येतात आणि घरकुलचे पैसे सुद्धा आधार बेसच येतात। त्यासाठी तुम्हाला आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्ही या साईडवर आल्या तुम्ही पाहताय की या साईड एक ऑप्शन दिलेलं आहे की लॉग इनचं। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे। या ठिकाणी पाहता तुम्ही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन विथ OTP या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, त्याचप्रमाणे कॅप्चर या ठिकाणी टाकलेला आहे। आता लॉग इन विथ OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जोही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे। या ठिकाणी OTP आला असून लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण या ठिकाणी आपल्या लॉग इन आधार कार्डच्या आपल्या पोर्टलमध्ये आपण या ठिकाणी ओपन झालेला आहे। या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार, PVC कार्ड म्हणजे जे आपण स्मार्ट कार्ड म्हणतो ते, त्यानंतर अपडेट ॲड्रेस इत्यादी तुम्ही अपडेट करू शकता। त्याचप्रमाणे इकडे खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की बँक सीडिंग स्टेटस, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपल्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही। तर या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यावर असं तुम्हाला तुमच्यावर एक मेसेज येणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर या ठिकाणी तुम्ही खाली क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दिसणार आहे की तुमची कुठली बँक या ठिकाणी लिंक आहे। त्याचप्रमाणे बँकची स्टेटस पाहत असेल तर या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे ही बँक कधी ॲक्टिव्ह झालेली आहे हे सुद्धा या ठिकाणी तारीख त्यांनी दिलेली आहे। तर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्टिव्ह आहे, ते पण 2015 पासून, आणि या ठिकाणी आधार कार्डचा शेवटचे आकडे या ठिकाणी दाखवत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड कोण्या बँकेला लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता। आणि जर का तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला अशा या प्रकारे मेसेज दिसणार आहे, नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर। या ठिकाणी आधार कार्ड नंबर, त्याचप्रमाणे बँक सीडिंग स्टेटस इनएक्टिव्ह। तर अशा प्रकारे जर का तुमचे आधार कार्डला बँक लिंक असेल तर ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज दिसणार आहे। आणि जर का तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल म्हणजे बँक सीडिंग स्टेटस जर नसेल तर या ठिकाणी इनएक्टिव्ह अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज तुम्हाला दिसणार आहे। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक नसेल आणि लिंक कसे करावे घरी बसल्या हे का जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।